नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे खोबऱ्याची वडी. एकदम खुसखुशीत, अरळ, तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही टेस्टी खोबऱ्याची वडी मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. 2 वाटी खोवलेलं ओलं खोबरं, 1.5 वाटी साखर, 2 चमचे पिठी साखर, 2 चमचे दूध पावडर आणि थोडीशी वेलची पूड आणि थोड्याशा दुधाचाही मी वापर करणार आहे, अगदी 2 चमचे. आता एका ताटाला मी तूप लावून घेते, म्हणजे जेव्हा आपली वडी थापण्यासाठी तयार होते ते सारण, तेव्हा आपली गडबड होणार नाही. त्यासाठी अशा पद्धतीनं मी एका ताटाला तूप लावून हे ताट बाजूला ठेवून देते. चला तर आता करूया वडीला सुरुवात. या कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे. आता ते गरम करण्यासाठी ठेवते. ते तूप गरम झालं की आपण जे 2 वाटी खोबरं घेतलेलं ते मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपली वडी छान एकजीव मिळून येते आणि थापल्यानंतर ती एकसारखी छान दिसते. हे आता मिश्रण आपल्याला मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आहे. मिश्रण गरम झाल्यानंतरच मग आपण याच्यात 1.5 वाटी साखर घालणार आहोत. एकदमच आपल्याला साखर आणि हे खोबरं परतून घ्यायचं नाही, कारण दोन्ही गारच असतं. मग साखर पटकन विरघळत नाही. तर साखर विरघळण्यासाठी आधी पहिल्यांदा खोबरं गरम करून घ्यायचं आणि मग 3-4 मिनटांनी याच्यामध्ये साखर घालायची. आता याच्यामध्ये मी 2 चमचे दूध घातलेलं आहे आणि जे आपण दूध पावडर घेतलेली त्याची पेस्ट करून याच्यामध्ये घालून हे मिश्रण आता आपण सतत बारीक गॅसवर ढवळत राहायचं आहे. या सगळ्या प्रोसेसला आपल्याला 20 ते 25 मिनटं लागतात. तर हे मिश्रण आता असं ओलसर झालेलं आहे. आपण हे सतत बारीक गॅसवर ढवळत राहायचं आहे. आपण पुरणाला कसं बघतो की पुरण शिजलं आहे का नाही हे ओळखण्यासाठी आपण झारा उभा करून ठेवतो त्या पुरणामध्ये. तर तसंच आपल्याला याच्यामध्ये लास्ट स्टेजला बघायचं आहे की आपलं हे मिश्रण तयार झालं आहे का नाही थापण्यासाठी. तर तुम्हाला जर आंबा पल्प ह्याच्यात घालायचा असेल तर या प्रमाणात साधारण 1 वाटी आंब्याचा पल्प तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि तेही सुरुवातीपासून असंच आंब्याचा पल्प घालून तुम्ही ही वडी सतत ढवळत हे मिश्रण आपल्याला वडी करून घ्यायची आहे. आता बघा तुम्ही इथं 15 ते 20 मिनटं झालेली आहेत या सगळ्या प्रोसेससाठी आणि हा गोळा आता एकत्र एकजीव होत आलेला आहे, म्हणजे हे मिश्रण आता थापण्यासाठी तयार आहे. आता या स्टेजला आपण वेलची पूड घालून घ्यायची आणि आपण हे मिश्रण परत एकदा छान एकत्र करून घेऊया. आणि आता थापण्यासाठी आपण जे मगाशी तूप लावून ताट ठेवलेलं होतं बाजूला, त्या ताटावर आपण हे मिश्रण आता थापण्यासाठी घेणार आहोत. इथं बघा हा सगळा गोळा एकत्र छान होत आलेला आहे. जो ओलसरपणा होता तो सगळा निघून गेलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा एकत्र गोळा सगळा तयार झालेला आहे आता थापण्यासाठी. हे बघा इथं माझा हा झारा असा छान उभा राहतो आहे, म्हणजे हे मिश्रण थापण्यासाठी तयार आहे. आता आपण जी 2 चमचे पिठी साखर घेतलेली ती याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घेऊया आणि तूप लावलेल्या ताटावर हे मिश्रण आता आपण छान पसरून घेऊया. एका वाटीला मी तूप लावून घेतलेलंच होतं खाली तळाला, अशा पद्धतीनं थापून घेते आणि सुरीलाही थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण असं मार्किंग करून एक 10 मिनटं गार होण्यासाठी ठेवून देऊया. आता 10 मिनटं झालेली आहेत आणि जे आपण मार्किंग केलं होतं त्याच्यावर परत एकदा आपल्याला सुरीनं परत कापून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण वडी आता काढणार तेव्हा आपली ही वडी तुटत नाही. जर गरमच असताना तुम्ही वड्या पाडायला गेलात तर आपल्या वड्या निघत नाहीत, तुटून जातात किंवा असा भुगा हातात येतो. त्यासाठी मिश्रण थंड होण्याची वाट बघायची, म्हणजे अशा पद्धतीनं सुंदर आपल्या सगळ्या वड्या बनून तयार होतात. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा करून बघा. इथं माझ्या सगळ्या वड्या तयार आहेत. तर माझ्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघत राहा. धन्यवाद.